बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातलं हे आहे रामगीरवाडी गाव. लोकसंख्या 1500च्या आसपास. गेल्या अनेक वर्षांपासून गावात रस्ताच नसल्यानं सिंदफणा नदीतून हे गावकरी अशी वाट शोधतात. गावातल्या 55 वर्षीय दशरथ बारगजे यांचं संपूर्ण आयुष्य या गावात गेलं. मात्र अजूनही रस्ता काही झाला नाही. मात्र सध्या नातवंडांना शाळेत पोहोचवण्यासाठी त्यांना अशी तारेवरची कसरत करावी लागतीये. रस्त्याची अडचणी आम्हाला रस्ता म्हणजे मुख्य रस्ताच नाही आम्हाला. का की इकडून पाणी आल्यामुळे 2 तलाव जर भरले तर महिना आमचा नदी वसरत नाही. मग कुणी काय लक्ष देत नाही, ग्रामपंचायत लक्ष देत नाही, कोणी लक्ष देत नाही. आम्हाला जर दुखायला काय लागलं तर तिकून डोंगर आला, इकडून नदी आली, शेवटी माणसं कपडे काढून उचलून आणणार होते. शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहिला नाही पाहिजे यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करते. मात्र या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही, अशी परिस्थिती शिरूर तालुक्यातील रामगीरवाडीची झाली आहे. गेल्या 60-65 वर्षात या गावातील नदीवर कुठलाही पूल किंवा रस्ता बांधलेला नसल्यामुळे अक्षरशः विद्यार्थ्यांना पावसाळ्यात 4 महिने शाळेपासून वंचित राहावं लागतं. शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं. मात्र रामगीरवाडीतल्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी असा प्रवास करावा लागतो. परिणामी अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. सोबतच कुणी आजारी पडलं तर रुग्णांना हलवणं कठीण झालंय. असल्यामुळे पाण्यातून आम्हाला जावं यावं लागतं. कधी मोठा पूर आल्यामुळे आम्हाला जाताच येत नाही, शाळा बुडते. 8-15 दिवस तर जाताच येत नाही. नदीला पूर आल्या होतं, मग तर 4-5 महिनेच जाता येत नाही. कशामुळे होते हे रस्त्यामुळे. रस्ता करून देणार सरकार. आमच्या मोठ्या माणसांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना देणारच कुणी तर काय करावा. असल्यामुळे शाळेत जाता येत नाही. रामगीरवाडी गावच्या 50 विद्यार्थी आहेत. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत गोमवाड्यात शाळा जातात. नदीला जर पूर आला तर जाता येत नाही. 2-3 दिवस इकडे काही मिळालेलं नाही. लोकप्रतिनिधी केवळ मतं मागायलाच येतात असा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केलाय. मतदान मागायला येतात ना असेच लोक. येणार मतदान करतात, विषय फायनल होतो. मतदान करू सगळे बोलतो आम्ही करू आणि मतदानचा विषय होऊन गेला परत कुणी विचारत नाही आम्हाला. परत कुणाचं आहे हे सुद्धा विचारत नाही. हे रामगीरवाडी वस्तीचं हे दुर्भाग्य एवढं. यायला रस्ता नाही, जायला रस्ता नाही, काही नाही. शाळेतले मुलं बाल इथं हे होत येतं, थांबत येतं, जाता येत नाही, काही नाही. आमचे लग्न एवढं झाले, आमचे जन्म गेले, आमच्या नातांडा परतांडाचे चालले तर त्याच्यात तरी आम्हाला रस्त्याची सुधारणा नाही ना काही. एकीकडे स्मार्ट गावं, स्मार्ट शहरं करण्याबद्दल गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा आणि कोट्यवधी रुपये खर्च होत असताना विकासापासून कोसो मैल दूर असलेली रामगीरवाडी सारखी गावं आजही महाराष्ट्रात आहेत. हीच शोकांतिका. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.